रुपये करू, नाही तर आम्ही 2500 पर्यंत घेऊन जाऊ. आणि आज कदाचित मंत्री असतील नाही इतरही नेते म्हणतात असं आम्ही कधी बोललो. त्याच्याचबरोबर त्यांनी 50 लाख लाडक्या बहिणींची नावं कमी करायचं टार्गेट घेतलेलं आहे. मग टार्गेट कसं घ्यावं की अजून गरीब माता भगिनींना आपल्याला फायदा देता येईल का, अजून पैसे वाढवून देता येईल का. पण ह्यांनी टार्गेट घेतलं की आता 50 लाख आपल्याला जे लाभार्थी आहेत ते कमी करायचे. म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये 2-2 महिने ॲडव्हान्समध्ये पैसे दिले का, कारण की इलेक्शन आहे आणि इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही पैसे सुद्धा देत नाही. आता दुधाचा पैसा 6 महिने झाले अजून 1 रुपया मिळाला नाही, 7 रुपये अनुदान, असे बरेच मुद्दे आहेत. त्यामुळे हे सरकार आता सामान्य लोकांना विसरून गेलंय. त्यांना असं वाटतं की आता बहुमत जबरदस्त मिळालेलं आहे, काही आम्हाला फरक पडत नाही. पण तरी सुद्धा लोकांचा आवाज म्हणून आम्ही आज तरी विधान भवनमध्ये भांडणार आहोत. रोहितजी, मंत्री स्वतः आदिल तटकरे परिषदेमध्ये ऑन रेकॉर्ड या संदर्भात बोलल्यात की आम्ही अधिवेशनामध्ये जसे पैसे देऊ बोललो नव्हतो. माझं एकच मत आहे की आपला जो लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे की मंत्र्यांनी स्वतः वरच्या हाऊसमध्ये मान्य केलेलं आहे की आम्ही काय पैसे वाढून देणार नाही, नाही तर आम्ही असं बोललोच नव्हतो. आता मला एवढंच सांगायचं की ज्या पद्धतीने तुम्ही दर जिल्ह्यामध्ये दर तालुक्यामध्ये लाडक्या बहिणींचा कार्यक्रम घेतला होता, राख्या बांधल्या होत्या, हिम्मत जर असेल जे तुम्ही वरच्या हाऊसमध्ये बोलला ते प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन लाडक्या बहिणींना तिथं बोलवा आणि तिथं जाऊन सांगा की इलेक्शनच्या काळामध्ये मी खोटं बोलले होते आणि आता आमचं पोट भरलेलं, आम्ही सत्तेत आलेलो आहे, आम्हाला आता कुठेही तिथं लाडक्या बहिणींना जे मानधन मिळतं ते वाढून द्यायचं नाही असेल हिंमत तर तसं करून दाखवा. त्यामुळे हे काय आहे की आज सत्तेत मग्न झालेली लोक आहेत, त्यांना काही फरक पडत नाही. तरी सुद्धा आज संध्याकाळी जे काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये महिला व बाल कल्याणचा विषय आहे, त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच हा मुद्दा तिथं मांडणार आहोत. 5 वर्षाचा जाहीरनामा होता, त्याच्यामुळे या अर्थसंकल्पात आम्ही 21 रुपये देणार असं कुठेही म्हटलं नाही. मग असं समजायचं का की ज्या ज्या काय गोष्टी तुम्ही सांगितल्या होत्या, दिवसा लाईट देणार, शेतकऱ्याचा 7-12 आम्ही कोरा करणार, माता भगिनींना आम्ही जे मानधन मिळतं ते वाढवून देणार, आम्ही नोकऱ्या जे काही देणार होतो ते देणार आहे, आम्ही सगळं 4 वर्षानंतर करणार. म्हणजे इलेक्शनच्या तोंडावर आम्ही खिरापत वाटणार, आम्ही निवडून येणार आणि परत 4-4.5 वर्ष आम्ही विसरून जाणार. असं असेल तर तुम्ही तिथं सांगावं. म्हणजे शब्दाचा खेळ राजकारणी कसे करतात हे त्यांच्या वक्तव्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कळतंय. मीडिया सेंटर उभारलं जाणार आहे. 2 कोटी रुपये खर्च करून सरकार 10 कोटी रुपये खर्च करून सरकार एक मीडिया मॉनिटर करण्यासाठी सेंटर उभारत आहे. म्हणजे लोकशाहीला धोका आला. म्हणजे तुम्ही जे काही दाखवत आहात, बोलत आहात, म्हणजे तुमचा मीडिया संपला असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि ते इतकं कंट्रोल केलं जाणार की तुम्ही जो मराठी मीडिया आहे, जो या देशामध्ये फेमस आहे, कारण तुमच्यावर कुठलाही कुणी दबाव टाकू शकत नाही. जसं हिंदी मीडियाचं अनफॉर्च्युनेटली दिल्लीमध्ये झालेलं आहे तसंच आता तुमचं होणार, तुमच्यावर लक्ष ठेवलं जाणार. आणि त्यात हेही सांगितलं जाणार की खरी बातमी असली पण सरकारच्या विरोधात असेल तर ती बातमी अजिबात तुम्ही त्या ठिकाणी लावायची नाही, लावली तर मग तुमची नोकरी जाणार. मग कुठेतरी आता आपलं संविधान बाजूला ठेवा, लोकशाही बाजूला ठेवा, अशी ती परिस्थिती आहे. माळशिरसमध्ये पोटनिवडणुकीची चर्चा घडवली जात आहे. माजी खासदार रणजितनाईक निंबाळकरांनी या संदर्भात वक्तव्य केलं आहे. उत्तमराव जानकर जे आपले आमदार आहेत तुमचे, त्या संदर्भातून ही बातमी आलेली आहे. एकंदरीत काय निकाल लागण्याआधी अशा प्रकारचे वक्तव्य कशा प्रकारे पाहिजे? बघा, ती फक्त चर्चा आहे. चर्चा टीव्हीवर आली बाहेर, बातम्या झाल्या बाहेर, यासाठी काय लोक प्रयत्न करत असावे असं आपल्याला म्हणावं लागेल. भैयाजी जोशी असे म्हणाले की मुंबईत 2 मिनिटं. भैयाजी जोशी जे संघाचे महत्वाचे नेते आहेत त्यांनी असं वक्तव्य केले की मुंबईमध्ये मराठी भाषा ही येणं गरजेचं नाहीये, घाटकोपरमध्ये त्यांची भाषा गुजराती आहे. आमचं म्हणणं आहे प्रथम मराठी, बाकी सगळं नंतर. खरं तर भैयाजी जोशी जे बोललेत की मुंबईमध्ये गुजराती भाषेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे, आम्ही तर याचं उत्तर द्यायला काय हे नाही, पण आम्ही याचा विरोध त्या ठिकाणी करतो. पण याचं उत्तर जर कोणाकडनं मागायचं असेल ते आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं आपण मागितलं पाहिजे. महानगरपालिका येत आहेत, त्या भागामध्ये गुजराती लोकसंख्या जास्त आहे, तिथली मतं आपल्याला मिळावी यासाठी आता शाब्दिक खेळ सुरू झालेले आहेत. आम्ही गुजराती या भाषेच्या विरोधात नाही,
पण महाराष्ट्रामध्ये मराठी प्रथम हे आमच्या सगळ्यांचं ब्रीद वाक्य आहे, बाकी सगळं नंतर. आणि त्याचा अर्थ आम्ही काही द्वेष करतो असं नाही, पण इथं येऊन तुम्ही जर पटलावर येताय, मीडिया समोर येताय आणि म्हणताय की गुजराती ही महत्वाची भाषा असेल, हे आम्हाला पटणार नाही. हे असंच झालं ना की गरिबाचे जे नंबर प्लेट आहे त्या नंबर प्लेटमध्ये जो भ्रष्टाचार होतोय तो सगळा पैसा गुजरातच्या कंपनीला चाललाय. म्हणजे गुजरातला 160 रुपये आणि आपल्याला 550 रुपये, म्हणजे गुजराती प्रथम हे भाजपला झालेलं आहे. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून सुद्धा गुजरातचा फायदा. त्या डायमंड जो आपला इथला मोठा व्यवसाय होता, 2 लाख लोक त्याच्यावर काम करायची, ते गुजरातचा नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. निवडणुकीच्या तोंडावर राजकारण्यांकडून शब्दांचा खेळ होतोय. रोहित पवार आक्रमक पाहायला मिळतात. सरकार आता सामान्यांना विसरलेले आहेत. सरकारकडून लाडक्या बहिणींची फसवणूक केली जाते. रोहित पवार आणि विरोधकांकडून आज हा मुद्दा अधिवेशनामध्ये मांडला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.